हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेसचं मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो काय आहे? फ्लाईट. PLIGHT, फ्लाईट. फ्लाईटचं इंग्लिशमध्ये मीनिंग काय होतं? तर ॲज इन टू प्रॉमिस. ॲज इन टू प्रॉमिस म्हणजे काय होतं? तर शपथ घेणे किंवा वचन देणे, या सगळ्यांना काय म्हटलं जातं? फ्लाईट असं म्हटलं जातं. ओके. आणि हिंदीमध्ये फ्लाईटचं मिनिंग काय आहे? वादा करणं. मराठीमध्ये काय होतं? वचन देणे, शपथ घेणे आणि प्रतिज्ञा करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं फ्लाईटचं वचन देणे, शपथ घेणे आणि प्रतिज्ञा करणे. आणि हिंदीमध्ये काय होतं? वादा करणं. सिनोनिम्स आहेत फ्लाईटचे: मॉर्गेज, ट्रोथ आणि एफएन्स. काय आहेत सिनोनिम्स? मॉर्गेज, याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? MORTGAGE ला टी या वर्ड मधला सायलेंट आहे. सो वर्डला असं प्रोनाउन्स करायचं आहे, मॉर्गेज. ओके. मॉर्गेज. टी हा सायलेंट आहे वर्ड मधला. नेक्स्ट काय आहे? TROTH, ट्रोथ. सो याला प्रोनाउन्स करायचं आहे ट्रोथ म्हणून. ट्रोथ किंवा तुम्ही ट्रॉथ सुद्धा प्रोनाउन्स करू शकता. आणि नेक्स्ट काय आहे? अफेन्स. सो हे सिनोनिम्स आहेत फ्लाईटचे. अँटोनिम्स काय आहेत? रेनेग, बेनिफिट आणि रिफ्रेन. काय आहेत? रेनेग, बेनिफिट आणि रिफ्रेन. सेंटेन्स काय आहे? शी फ्लाइट्स विथ हर पॅरेंट्स टू नॉट गो एनिवेअर. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो, ती तिच्या पालकांकडे कुठेही न जाण्यासाठी गयावया करते. गयावया करते म्हणजे एकतर ती काय करत आहे? वचन देत आहे. ओके, कुठे न जाण्यासाठी त्यांना. तर आपण असं सुद्धा म्हणू शकतो याला की तिने आपल्या पालकांकडे कुठेही न जाण्याचे वचन दिले. सो असं सुद्धा आपण या इथे या सेंटेन्समध्ये याला मराठीमध्ये म्हणू शकतो. आणि इथे काय यूज करण्यात आलेलं आहे? फ्लाईट म्हणजे तर एकतर वचन दिले किंवा गयावया करते. तर हे यूज करू शकतो आपण मराठीमध्ये फ्लाईट करता. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अराबल. ARABLE, अराबल. अराबलचं मिनिंग होतं ॲज इन ॲग्रिकल्चरल. ॲज इन ॲग्रिकल्चरल म्हणजे काय? तर जे कृषी योग्य आहे, जे कशाचे योग्य, आणखी शेती योग्य आहे किंवा लागवडी योग्य जे आहे त्याला काय म्हटलं जातं? अरॅबल असं म्हटलं जातं. जसं अरॅबल लँड आहे म्हणजे जे काय आहे? शेती योग्य आहे किंवा लागवडी योग्य जी जमीन आहे त्याला काय म्हटलं जातं? अरॅबल लँड असं म्हटलं जातं. म्हणजे अरॅबलचा अर्थ काय होतो? जे लागवडी योग्य आहे. सो हिंदीमध्ये म्हटलं जातं अरॅबलला कृषी योग्य. मराठीमध्ये सुद्धा कृषी योग्यच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? शेती योग्य. आणखी लागवडी योग्य. सो अरॅबलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ॲज इन ॲग्रिकल्चरल. हिंदीमध्ये होतं कृषी योग्य, मराठीमध्ये होतं कृषी योग्य, शेती योग्य आणि लागवडी योग्य. सिनोनिम्स आहेत फार्मिंग, ॲग्रिकल्चरल आणि रुरल. फार्मिंग, ॲग्रिकल्चरल आणि रुरल. आणि अँटोनिम्स काय आहेत? अर्बन, इंडस्ट्रियल आणि मेट्रोपॉलिटन. अँटोनिम्स आहेत अर्बन, इंडस्ट्रियल आणि मेट्रोपॉलिटन. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे? ही फार्म 200 एकर्स ऑफ प्राईम अरॅबल लँड. सेंटेन्सचा अर्थ होतो त्याने 200 एकर उत्तम लागवडी योग्य जमिनीवर शेती केली. सो इथे अरॅबल म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? लागवडी योग्य म्हणून. ओके. नेक्स्ट वर्ड आहे ल्यूड. LEWD. काय होतं? ल्यूड. सो ल्यूडचं मिनिंग काय आहे? ॲज इन ऑब्सेन्स. ॲज इन ऑब्सेन्स म्हणजे काय? तर जे काय आहे हिंदीमध्ये म्हटलं जातं अशिष्ट आहे. म्हणजे जे काय आहे? घाणेरडं आहे, असभ्य आहे किंवा अश्लील आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे? तर LEWD, ल्यूड.
सो ल्यूटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ॲज इन ऑब्सेन्स आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं अशिष्ट, मराठीमध्ये काय होतं अश्लील, असभ्य आणि घाणेरडा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ल्यूटचं अश्लील, घाणेरडा आणि असभ्य. सिनोनिम्स काय आहेत वल्गर, नेस्टी आणि डर्टी. वल्गर, नेस्टी आणि डर्टी हे सिनोनिम्स आहेत ल्यूटचे. आणि अँटोनिम्स आहेत होलसम, क्लीन आणि डिसेंट. होलसम, क्लीन आणि डिसेंट हे अँटोनिम्स आहेत. सो सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे bystanders were shocked by the lewd behavior of the couple in the park. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो बागेतील जोडप्यांच्या अश्लील वर्तनामुळे तेथील प्रत्यक्षदर्शींना धक्का बसला. सो सेंटेन्सचा अर्थ हा होतो मराठीमध्ये जो काय आहे बाय स्टँडर्ड्स म्हणजे काय आहे की जे आजूबाजूला उभे आहेत किंवा जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांना म्हटलं जातं बाय स्टँडर्ड्स. सो बाय स्टँडर्ड्स वर शॉक्ड बाय द ल्यूड बिहेवियर ऑफ द कपल इन द पार्क. म्हणजेच बागेतील जोडप्यांच्या अश्लील वर्तनामुळे तेथील प्रत्यक्षदर्शींना धक्का बसला. सो इथे ल्यूड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अश्लील. नेक्स्ट वर्ड आहे अबाउंड. अबाउंडचं मिनिंग होतं टू बी कॉपियसली सप्लाइड. टू बी कॉपियसली सप्लाइड म्हणजे काय होतं तर जे की गजबजलेलं आहे किंवा मुबलक प्रमाणात जे आहे. ओके, मुबलक असणे किंवा भरपूर असणे, भरपूर जे आहे त्याला काय म्हटलं जातं अबाउंड असं म्हटलं जातं. सो अबाउंडचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रचूर मात्रा में. प्रचूर मात्रा में म्हणजे काय तर भरपूर प्रमाणात. ओके, सो मिनिंग काय आहे अबाउंडचं टू बी कॉपियसली सप्लाइड. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रचूर मात्रा में आणि मराठीमध्ये काय होतं भरपूर असणे. आणखी मुबलक असणे किंवा गजबजणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं अबाउंडचं गजबजणे, मुबलक असणे आणि भरपूर असणे. सिनोनिम्स आहेत बस्ट, बल्ज आणि बज. बस्ट, बल्ज आणि बस्ट हे सिनोनिम्स आहेत अबाउंडचे. आणि अँटोनिम्स आहेत नीड, वॉन्ट आणि लॅक. नीड, वॉन्ट आणि लॅक. सेंटेन्स काय आहे अ सिटी दॅट अबाउंड्स विथ आर्ट म्युझियम्स अँड प्रायव्हेट गॅलरीज. सो सेंटेन्सचा अर्थ होतो कला संग्रहालय आणि खाजगी कला दालनांनी समृद्ध असलेले शहर. सो इथे अबाउंड म्हणजे यूज काय करण्यात आलेला आहे समृद्ध म्हणून. ओके, म्हणजे जे काय आहे जे आर्ट गॅलरीजनी, ओके प्रायव्हेट गॅलरीजनी आणि आर्ट म्युझियम्सनी काय झालेलं आहे भरपूर आहे ते सिटी म्हणजेच ते समृद्ध आहे त्याला काय म्हटलं जातं अबाउंड असं म्हटलं जातं. आणि इथे अबाउंड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे समृद्ध म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे युटिलिटेरियन. UTILITARIN युटिलिटेरियन. युटिलिटेरियनचं मिनिंग आहे ॲज इन युजफुल. ॲज इन युजफुल म्हणजे काय जे काय आहे उपयोगी आहे. ओके, जे उपयोगी आहे त्याला काय म्हटलं जातं जे युजफुल आहे त्याला म्हटलं जातं युटिलिटेरियन. जसं इथे युटिलिटेरियन म्हणजे काय आलेलं आहे युटिलिटी आलेला आहे. युटिलिटी म्हणजे काय तर जे युजफुल आहे, युटिलाइज होतं. ओके, युजफुल आहे त्याला म्हटलं जातं युटिलिटेरियन. आणि युटिलिटेरियनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ॲज इन युजफुल. हिंदीमध्ये मिनिंग होतं उपयोगी. आणि मराठीमध्ये काय होतं उपयोगितावादी. आणखी व्यवहारोपयोगी आणि कार्यात्मक. सो मराठीमध्ये युटिलिटेरियनचं मिनिंग होतं उपयोगितावादी, व्यवहारोपयोगी आणि कार्यात्मक. सिनोनिम्स काय आहेत युटिलिटेरियनचे युजफुल, बेनिफिशियल आणि फंक्शनल. युजफुल, बेनिफिशियल आणि फंक्शनल हे सिनोनिम्स आहेत युटिलिटेरियनचे. आणि अँटोनिम्स काय आहेत युजलेस, अनसुटेबल आणि इम्प्रॅक्टिकल. इम्प्रॅक्टिकल, अनसुटेबल आणि युजलेस हे अँटोनिम्स आहेत युटिलिटेरियनचे. सेंटेन्स बघूया आता. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे. ओके, शी फाउंड हिज थेअरीज युटिलिटेरियन इन कन्स्ट्रक्टिंग हर ओन. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो स्वतःचे सिद्धांत मांडताना तिला त्याचे सिद्धांत उपयुक्त वाटले. तर इथे युटिलिटेरियन म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स म्हणजे उपयुक्त म्हणून. काय सेंटेन्स शी फाउंड हिज थेअरीज युटिलिटेरियन इन कन्स्ट्रक्टिंग हर ओन म्हणजेच स्वतःचे सिद्धांत मांडताना तिला त्याचे सिद्धांत उपयुक्त वाटले.
नेक्स्ट वर्ड आहे फिकल. फिकलचं मिनिंग होतं ॲज इन वोलाटाईल. ॲज इन वोलाटाईल म्हणजे काय, जे अस्थिर आहे, ओके, लहरी आहे, चंचल आहे, त्याला काय म्हटलं जातं, फिकल असं म्हटलं जातं. सो फिकलचं हिंदीमध्ये मिनिंग होतं अस्थिर, इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ॲज इन वोलाटाईल, मराठीमध्ये पण अस्थिर असंच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं, चंचल, मन बदलणारा आणि लहरी. सो सिनोनिम्स आहेत फिकलचे इनकन्सिस्टंट, व्हेरिएबल आणि अनप्रिडिक्टेबल. सिनोनिम्स काय आहेत फिकलचे, इनकन्सिस्टंट, व्हेरिएबल आणि अनप्रिडिक्टेबल. अँटोनिम्स आहेत सर्टेन, स्टेबल आणि प्रिडिक्टेबल. सर्टेन, स्टेबल आणि प्रिडिक्टेबल हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे, अ फिकल फ्रेंडशिप दॅट वॉज ऑन अँड ऑफ ओव्हर द इयर. सेंटेन्सचा अर्थ होतो वर्षभर कधी जुळणारी कधी तुटणारी एक चंचल मैत्री. सो सेंटेन्समध्ये फिकल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे चंचल म्हणून. ओके. नेक्स्ट वर्ड आहे ड्वेलिंग. ड्वेलिंगचं मिनिंग होतं ॲज इन रेसिडेन्स. ॲज इन रेसिडेन्स म्हणजे काय, तर जे काय आहे वस्ती आहे किंवा घर आहे, निवास आहे, त्याला म्हटलं जातं ड्वेलिंग. सो ड्वेलिंगचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ॲज इन रेसिडेन्स, हिंदीमध्ये मिनिंग होतं आवास, मराठीमध्ये काय होतं निवास, घर आणि वस्ती. निवासस्थान सुद्धा तुम्ही म्हणू शकता, वस्ती स्थान सुद्धा म्हणू शकता. सो ड्वेलिंगचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, निवास, निवासस्थान, घर आणि वस्ती. सिनोनिम्स आहेत अबोर्ड, हॅबिटेशन आणि ओके सेम आहे हे हॅबिटेशन. सो सिनोनिम्स काय आहेत ड्वेलिंगचे, अबोर्ड आणि हॅबिटेशन. आणि अँटोनिम्स काय आहेत, मूविंग, लिव्हिंग आणि गोईंग. मूविंग, लिव्हिंग आणि गोईंग हे अँटोनिम्स आहेत ड्वेलिंगचे. सेंटेन्स काय आहे, द सिम्पल ड्वेलिंग्स in which the pilgrims spent the first winter at Plymouth. सो काय आहे सेंटेन्सचा अर्थ, ज्या साध्या घरांमध्ये पिलग्रिम्स म्हणजे काय होतं, जे यात्रेकरू असतात त्यांना इंग्लिशमध्ये म्हटलं जातं पिलग्रिम्स. ओके, पिलग्रिम्स म्हणजे काय होतं, यात्रेकरू. सो काय आहे सेंटेन्स, द सिम्पल ड्वेलिंग्स इन विच द पिलग्रिम्स स्पेंड द फर्स्ट विंटर ॲट प्लायमाउथ. सेंटेन्सचा अर्थ होतो ज्या साध्या घरांमध्ये पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू प्लायमाउथ येथील पहिली हिवाळी रात्र घालवली. इथे सेंटेन्समध्ये जे ड्वेलिंग्स आहे त्याला यूज करण्यात आलेला आहे घरामध्ये. नेक्स्ट वर्ड आहे प्रिकॅरियस. प्रिकॅरियसचं मिनिंग होतं ॲज इन डेंजरस. ॲज इन डेंजरस, डेंजरस म्हणजे काय होतं, जे धोकादायक आहे. ओके, धोकादायक आहे किंवा डळमळीत आहे, अनिश्चित आहे, त्याला म्हटलं जातं प्रिकॅरियस इंग्लिशमध्ये. सो प्रिकॅरियसचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे ॲज इन डेंजरस, हिंदीमध्ये प्रिकॅरियसला म्हटलं जातं संदिग्ध आणि मराठीमध्ये काय होतं, धोकादायक, डळमळीत, साशंक आणि अनिश्चित. सो मराठीमध्ये मिनिंग होतं प्रिकॅरियसचं धोकादायक, अनिश्चित, डळमळीत आणि साशंक. सिनोनिम्स आहेत रिस्की, सिरियस आणि अनसेफ. रिस्की, सिरियस आणि अनसेफ सिनोनिम्स आहेत प्रिकॅरियसचे. आणि अँटोनिम्स आहेत सेफ, हार्मलेस आणि इनोक्युअस. सेफ, हार्मलेस आणि इनोक्युअस हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे, शी वॉज इन अ स्टेट ऑफ प्रिकॅरियस हेल्थ. सो तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. सो इथे प्रिकॅरियस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे नाजूक होती म्हणून. ओके, डळमळीत होती सुद्धा यूज करू शकता तुम्ही. नेक्स्ट वर्ड आहे कंटॉर्ट. CONTORT, कंटॉर्ट. याला प्रोनाउन्स करायचं आहे कंटॉर्ट. सो कंटॉर्टचं मिनिंग होतं ॲज इन टू डिस्टॉर्ट. ॲज इन टू डिस्टॉर्ट म्हणजे काय, तर काय करणे, मुरडणे. ओके, पिळवणे, पिळगळणे. ओके, पिळवटणे किंवा मुरगळणे याला काय म्हटलं जातं, कंटॉर्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच विचित्र आकार देणे. एक प्रकारे काय होतं, कंटॉर्ट म्हणजे विचित्र आकार देणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं विकृत करणं. सो कंटॉर्टचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे ॲज इन टू डिस्टॉर्ट, हिंदीमध्ये होतं विकृत करणं, मराठीमध्ये कंटॉर्टला म्हटलं जातं पिळवटणे, वाकवणे, मुरडणे किंवा विचित्र
आकार देणे. आणखी काय म्हणू शकतो आपण? विकृत करतानाला विकृत करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कंटॉर्टचं विकृत करणे, पिळवटणे, वाकवणे, मुरडणे किंवा विचित्र आकार देणे. सिनोनिम्स आहेत डिस्फिगर, डिफॉर्म आणि मिसशेप. डिस्फिगर, डिफॉर्म आणि मिसशेप हे काय आहेत? सिनोनिम्स आहेत कंटॉर्टचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? स्ट्रेटनन, अनबेंड आणि अनकर्ल. काय आहे? स्ट्रेनन, अनबेंड आणि अनकर्ल हे आहेत अँटोनिम कंटॉर्टचे. सेंटेन्स मध्ये कसं केलेलं आहे? द ॲक्रोबॅट इज एबल टू कंटॉर्ट हिज बॉडी सो दॅट इट ऑलमोस्ट लुक्स लाईक अ प्रेट्झेल. सेंटेन्सचा अर्थ होतो तो कसरतपटू आपले शरीर अशा प्रकारे वाकवू शकतो की ते जवळजवळ एखाद्या चक्री प्रिट्झेल सारखे दिसते. सो प्रिट्झेल म्हणजे काय होतं? तर चक्री. ओके. आणि इथे कंटॉर्ट म्हणजे काय यूज करण्यात आलेलं आहे? वाकवू. द ॲक्रोबॅट इज एबल टू कंटॉर्ट हिज बॉडी सो दॅट इट ऑलमोस्ट लुक्स लाईक अ प्रिट्झेल. म्हणजे काय होतं? तो कसरतपटू आपले शरीर अशा प्रकारे वाकवू शकतो की ते जवळजवळ एखाद्या चक्री सारखे दिसते. चक्री म्हणजे होते प्रिट्झेल. आणि कंटॉर्ट म्हणजे इथे यूज करण्यात आलेला आहे वाकव. आणि लास्ट वर्ड आहे आपल्या आजच्या सेशनचा, तो आहे इंडिस्पेन्सिबल. इंडिस्पेन्सिबलचा अर्थ होतो ॲज इन इसेन्शियल. ॲज इन इसेन्शियल म्हणजे काय? तर अत्यावश्यक. ओके. अत्यावश्यक किंवा अनिवार्य आपण त्याला म्हणू शकतो. सो इंडिस्पेन्सिबलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ॲज इन इसेन्शियल. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं इंडिस्पेन्सिबलचं अपरिहार्य. आपण मराठीमध्ये सुद्धा त्याला अपरिहार्य असं म्हणू शकतो. आणखी काय होतं मराठीमध्ये मिनिंग? अपरिहार्य होतं. आणखी काय होतं? अत्यावश्यक आणि अनिवार्य. सो सिनोनिम काय आहेत इंडिस्पेन्सिबलचे? इसेन्शियल, नेसेसरी आणि इंटिग्रल. इसेन्शियल, नेसेसरी आणि इंटिग्रल हे इंडिस्पेन्सिबलचे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय आहेत? अननेसेसरी, नीडलेस आणि नॉन इसेन्शियल. अननेसेसरी, नीडलेस आणि नॉन इसेन्शियल. नो मॅन इज इनडिस्पेन्सिबल. नो मॅन इज इनडिस्पेन्सिबल म्हणजे काय होते? कोणतीही व्यक्ती अपरिहार्य नसते. म्हणजेच काय? तर कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक नसते असं या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे. तुम्ही इनडिस्पेन्सिबलच्या ठिकाणी इथे अपरिहार्य किंवा अत्यावश्यक हे पण यूज करू शकता. सो हे आहेत आपले आजचे 10 वर्ड्स. परत एकदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, वाचून घ्या. सिनोनिम्स, अँटोनिम्स, जे काही वर्ड्स आहेत जे थोडे प्रोनाऊन्स करायला हार्ड आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. आणि याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळून जाणार. तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता PDF. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.